काल आपण असर्टिव्ह टू इंट्रागेटिव्ह सुरू केले आणि त्याच्यामध्येही नकारार्थीचा भाग सुरू केलेला आहे. त्यातला आपण नॉट, नो, नेवर यांच्यावर आधारित उदाहरणे पाहिली. तर आणखीन आपण त्यांच्यावर आधारित उदाहरणं पाहणार आहोत. पहा, असर्टिव्ह सेंटेन्स टू इंटरागेटिव्ह सेंटेन्स हा भाग आपला चालूच आहे. होकारार्थीचं नकारार्थी, नकारार्थीचं होकारार्थी. तर सध्या आपले चालू आहे बघा बरं. नकारार्थी जर असर्टिव्ह असेल तर त्याचा प्रश्न हा होकारार्थी असेल. होकारार्थी प्रश्न असेल. त्यामध्ये ही आपण नकारार्थीमधले घेतले होते बघा बरं. नॉट, नो, नेवर. त्याच्यानंतर आपल्याला परत पाहायचे आहेत नो वन, नोबडी, नथिंग, नन यासारखे. पाहूया त्यांच्यामध्ये सुद्धा. पाचवा नियम चालू आहे त्यातला आपला, तो म्हणजे नॉट. आता कॅन सोबत नॉट वापरून पाहूया बघा. वाक्यात कॅन नॉट किंवा कुड नॉट हे मॉडल ऑक्झिलरी वापरले गेल्यास काय होऊ शकते पहा बरं. त्यांच्यामध्ये एक आपण उदाहरण घेऊन पाहूया काय अर्थ निघतात. आय कॅन नॉट हेल्प यू. याचा अर्थ काय लावणार आहे. आय कॅन नॉट हेल्प यू, मी तुला मदत करू शकत नाही, मी तुला मदत करण्यास अयोग्य आहे. याच्यामध्ये इनॅबिलिटीचा बोध होतो. सरळ सरळ अयोग्यतेचा बोध होतो. तोच अर्थ प्रश्नातून सुद्धा निघाला पाहिजे. पण आता काही जण लोक काय लावतील, अरे काही नाही, नॉट असताना ते नॉट आहे ना काढून टाकायचं आणि हे मॉडेल सुरुवातीला घ्यायचं. ठीक आहे, मग मॉडेल सुरुवातीला घेतलं तर काय झालं, कॅन आय हेल्प यू. आता जो प्रश्न तयार झाला तो इनॅबिलिटी दाखवणारा अर्थ आहे का वेगळाच काहीतरी अर्थ निघतोय बघ बरं. कॅन आय हेल्प यू म्हणजे तुम्ही काय करताय, परमिशन मागताय समोरच्याला. पण याच्यातून जो अर्थ निघाला लक्षात ठेवायचा, तो परमिशन दाखवणारा आहे, इनॅबिलिटीवाला नाही. मग काय करायचं अशा वेळेस बघा. याच्या आधी फक्त तुम्ही यांच्या आधी एक तुम्ही ॲडवर्ब वापरला असता, इंट्रागेटिव्ह ॲडवर्ब बघा, हाऊ, तर लगेच तुमचा अर्थ बदलणार नाही, अर्थ तोच राहील. हाऊ कॅन आय हेल्प यू. बघा बरं, आय कॅन नॉट हेल्प यूच्याच अर्थानं कळायला हाऊ कॅन आय हेल्प यू, मी तुला कसं काय मदत करू, मी तुला कशी मदत करू, का मी मदत करू शकत नाही. याच्यामध्ये बघा म्हणजे याच्यातूनच तुम्हाला बोध होतो कशाचा, इनॲबिलिटीचा. आपण म्हणतो ना, हाऊ कॅन अ सिंगल मॅन डू दिस हार्ड टास्क. एवढं अवघड काम एकटा व्यक्ती कसं करेल, म्हणजे करू शकत नाही. हाऊ कॅन ही ओपन द सेफ मीन्स ही कॅन नॉट ओपन द सेफ, उघडू शकत नाही. त्या पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये बघा वाक्यात कॅन नॉट किंवा कुड नॉट हे मॉडल ऑक्झिलरी वापरले गेल्यास प्रश्नाची सुरुवात बघा हाऊ कॅन किंवा हाऊ कुड ने करावी. यांचे ते अतिशय महत्त्वाचं आहे. एक दुसरं बघा मी तिथलं, ही कुड नॉट कंट्रोल ओव्हर हिज ड्रीम्स. त्याच्या स्वप्नांवर ताबा मिळू शकत नव्हता. मग काय याच्यामध्ये हाऊ कुड ही कंट्रोल ओव्हर हिज
ड्रीम्स त्यांच्यामध्ये. A single man cannot do this work. एकटा माणूस हे काम करू शकत नाही. How can a single man do this work? करू शकत नाही. या पद्धतीने याच्यामध्ये आलेलं आहे. तर एवढं घ्या स्क्रीनशॉट. आणखीन आपण उदाहरणं घेऊच. सहावा नियम बघा. मुद्दाम मी कॅनॉटचा वरचं तसंच ठेवलेलं आहे 5वा. आता 6वा नियमात पहा. वाक्यात कॅनॉट प्लस वर्ब ही रचना आल्यास व शेवटी anywhere else हे ॲडवर्ब आल्यास प्रश्नाची सुरुवात where else can ने करावी. बघा याच्यातलं एनी निघून गेले, इकडचे नॉट निघून गेले आणि तयार काय झालं बघ बरं. वेअर एल्स कॅन, वेअर एल्स कॅन. त्यामध्ये बघा असर्टिव्हमध्ये येईल जो कोणी करता असेल तो सब्जेक्ट. मॉडेल आलेलंच याच्यामध्ये कॅन नॉट प्लस वर्ब. इकडे ऑब्जेक्ट वगैरे वगैरे येत राहील आणि शेवटी आपण घेतो बघा बरं एनीवर एल्स. यातलं एनी निघून गेले आणि यातले नॉट निघून गेले आणि प्रश्नामध्ये सुरुवात झाली बघा बरं कशानं. वेअर एल्स कॅन. करता जसं तसं घ्या. बेस फॉर्म ही रचना आली. म्हणजे एखादी गोष्ट कुठंच मिळत नसेल तर त्याला असे प्रश्न वापरायचे असतात कारण त्याचं उत्तरच मिळत नसते. बघा one cannot find mental peace anywhere else. मानसिक समाधान कुठंच मिळणार नाही. वन कॅनॉट फाइंड पीस ऑफ माइंड एनिवेअर एल्स. मेंटल पीस एनिवेअर एल्स. मग याच्यामध्ये इथं नॉट आहे, इथं एनी आहे. काढा बरं त्यांना काय होईल. Where else can one find mental peace? कोणाला मिळेल का मानसिक समाधान? कुठेच मिळत नाही. जसं तुम्ही नाही का कधी कधी तुम्ही नव्यानं औरंगाबादला जेव्हा शिकायला आला असता तर तुम्हाला माहीत असेल की तुम्ही सुरुवातीला आले की पहिले आपले कोणी मित्रमंडळी गावातला आलेले आहे का ओळखी पाळखीचं इथं. मग कधी कधी काय करतात त्यांच्याच रूमवर आपण पहिले बसताना मांडतो. 1-2 दिवस तिथंच थांबतो. मग आपले शोध सुरू होतात बघा बरं. मग आपण प्रश्न घेऊन चालत असतो की बऱ्याच जणांचे क्लास घेणाऱ्यांचे नाव आपल्या कानावर पडत राहतात आणि आपण मग त्यांची चौकशी करत राहतो इतरांकडं. मग चहाची कॅन्टीन असेल किंवा मेस असेल कुठं नाश्ता केंद्र असेल तर तिथं आपण दुसऱ्याला विचारलं पाहिजे की कोणाचं नाव कानावर पडतंय का आपलं, कोण चांगलं शिकवतं आहे विचारतो आपण ना. नंतर आपण आणखी एक मोठा प्रश्न असतो आपल्या यक्ष प्रश्न. 2-3 दिवसातच आपल्याला चौक आलेली असते जेवणाची नाश्त्याची वगैरे वगैरे. मग आपण ठरवतो इथंच जायचं पण जेवणाचं काही निश्चित होत नाही. मग शेवटी आपण विचारतो ना भाऊ चांगलं कुठं खायला भेटतं रे. मग समोरचा उत्तर देतो कुठंच नाही. एखाद्या ठिकाणी पोळ्या चांगल्या असत्या तर भाजी नसती, एका ठिकाणी भाजी चांगली असती तर पोळ्या कच्च्याच असतात. लेकरांचा मोठा प्रश्न. मग एक काम करतं
जिथं चांगल्या पोळ्या असत्या तिथून पोळ्या आणायच्या आणि जिथं चांगली भाजी असते तिथून भाजी आणायची आणि रूमवर येऊन खायचं. चांगला उपाय दिला सर तुम्ही. बरं ठीक, घ्या. घरच्यासारखं खायला कुठंच मिळणार नाही. बघा बरं, वन कॅन नॉट गेट meals of a home anywhere else. घरच्यासारखं खायला कुठंच भेटत नाही. झाले. बघा बरं, मी इथं काही where else can one get meals of a home. आलं याच्यामध्ये where else या पद्धतीनं घ्या. हे एक नियम झाला, एवढं घ्या. कॅनवर चालणारेच प्रयोग चालले आहेत आपले आणखी नाही. बघा बरं, 5, 6, 7 नियम कॅनशी संबंधित आहे. बघा, वाक्यात कॅन नेवर, वाक्यात कॅन नेवर प्लस वर्ब ही रचना आल्यास दोन पद्धतीने इंट्रागेटिव्ह होते. त्यातली पहिली पद्धत पाहूया. बरं, एक आपल्याला माहिती आहे की नेवरचं काय होते, एवर. पहिल्या पद्धतीत प्रश्नाची सुरुवात कॅन या मॉडेलने करून कर्त्यानंतर नेवर ऐवजी एवर हे ॲडवर्ब वापरावे. पहिली पद्धत सोपी झाली. ठीक आहे. दुसऱ्या पद्धतीत काय बघ बरं, प्रश्नाची सुरुवात वेन कॅनने करून शिल्लकचा एक मेंबर आला बघा बरं, इंट्रागेटिव्ह ॲडवर्ब. वेन कॅनने करून प्रश्नात नेवर ऐवजी एवर वापरू नये. थोडक्यात नेवर वगळावे. नाही तर बस काय म्हणते, नेवर ऐवजी एवर वापरू नये, मग नेवर जसं तसंच वापरायचं. जसे अर्थ लावू नये म्हणून दिलं मी. थोडक्यात नेवर वगळावे, त्याला परत ठेवायचं नाही. पाहूया आपण त्यांच्यामध्ये पहिलं उदाहरण. दिअर ग्लोरी कॅन नेवर फेड. फेड म्हणजे आस्तास जाणे, आणि कधीच आस्तास जाणार नाही त्यांचं वैभव. इतकं वैभव टिकतंय. बघा बरं, कॅन नेवर. मग काय होईल, पहिली पद्धत हे झालं याच्यातलं सब्जेक्ट. मग सुरुवातीला घेतला आम्ही कॅन. कॅन दिअर ग्लोरी. नेवरच्या ऐवजी केले आपण एवर. कधी असताच जाईल का त्यांचं वैभव, तर कधीच नाही. त्याच अर्थानं बघा बरं, सुरुवातीला घेतलंय तुम्ही वेन कॅन दिअर ग्लोरी फेड. त्याने आणखीन एक पर्याय तुम्हाला दिला असता, कॅन दिअर ग्लोरी एवर फेड. तर हे गेले असते, कारण इथं वेन आणि परत एवर सोबत यायला लागले. हे दोन करेक्ट झाले असते. सध्याची परिस्थिती, कोरोना परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे. काही बरेच जण म्हणताय की नेमकी ही परिस्थिती केव्हा बदलेल. 14 ते 15 मार्चलाच जवळपास महाराष्ट्रच बंद व्हायला सुरुवात झाली होती. सगळीकडे लॉकडाऊन सुरू झाले होते. सर्वांमध्ये तसं की आपण प्रत्येकजण आपापल्या गावी लगेच पळालो.
त्या दिवशीपासून असं वाटलं की 15 दिवस लॉकडाऊन राहील. 15 दिवस कशाला, 3-4 दिवस होत नाही. 22 तारखेला संध्याकाळी 22-23 तारखेलाच मला वाटतं संध्याकाळी आपले माननीय पंतप्रधान आलेत आणि त्यांनी 8 वाजता एक बॉम्बच टाकला आपल्यावर 21 दिवसाचा. 21 दिवस भारत बंद. रे बापरे, परत आणखीन सुट्टी. रे बाप. त्याच्यानंतर एप्रिल महिना उगवला. एप्रिलमध्येही परत लॉकडाऊन. असं करत 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 तसं नाही का, आई लहान बाळाला हा चिवचा घास, हा काऊचा घास, हा याचा घास, तो त्याचा घास, त्या चिमणीच्या नवऱ्याचा घास, त्या काऊच्या पोराचा घास करून करून पुन्हा अन्न भरते. तसं सुट्या सुट्ट्या 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 6 महिने होऊन गेले. या 14 तारखेलाच चालूच आहे. शेवटी आपण म्हणजे परिस्थिती कधी बदलणार रे भाऊ? ही काही परिस्थिती बदलणार नाही भाऊ, कधीच बदलणार नाही असं सगळेच म्हणायला लागले आजकाल. बघा, this situation can never be improved. मग आता त्याच्यामध्ये बघ, सिच्युएशन घेतलं. मग चला इथे हे कॅन नेवर आहे रे बाबा. पहिलंच उत्तर केलंय आम्ही. कॅन दिस सिच्युएशन एव्हर बी इम्प्रूव्ड? When can this situation be improved? तसं नाही का, काही काही शहरामध्ये इतके रस्ते खराब असतात की विचारूच नका. ती रस्ते खराब रस्ते सुरू झाले की लगेच काही ना पटकन कळतं, डोळे झाकूनही सांगतात की हे शहर सुरू झालं. सांगायची काही गरज नाही. म्हणून काही जण म्हणतात ना की अरे बाबा, या शहराचे रस्ते कधी सुधारतील? तर कधी सुधारणार नाहीत. अरे मी 15 वर्षापूर्वी या गावाला आलो होतो, या शहराला, तरीही रस्ते तसेच होते, खड्डे तसेच होते. विकास अजिबात नाही या शहरामध्ये. लगेच तिथले लोक मात्र वाईट, त्या लोकांना फार वाईट होतं कोणी येऊन बोललो, विकास कसा नाही आहे? आहे ना विकास, पहा ना, प्रगती आहे ना आमची. पहिले 15 वर्षापूर्वी हा खड्डा लहान होता, आता हा खड्डा असा मोठा झालेला आहे. बघा बरं, आहे की नाही विकास आमच्याकडं? तुम्ही नाही कसा म्हणता? असं सुद्धा त्याच्यामध्ये काय करतात, उपहासात्मक बोलतात. ठीक आहे, तर एवढं घ्या स्क्रीनशॉट. आता जरा नो वन नो बडी ननकडे वळूया. आपला ताफा पहा बरं. 5, 6, 7, 8वा नियम आहे. वाक्यात नो वन, नो बडी, नन हे सर्वनाम करता असेल तर, पहा बरं का, आता 2 पद्धतीनं परत त्यांच्याकडे रचना आहे. तर 2 पद्धतीने इंट्रागेटिव्ह केले जाते. त्यातली एकच पद्धती जास्त करून प्रचलित आहे. असं आपण आधी घेतलं होतं बघा, एव्हरीवन, एव्हरीबडी जर आले तर आपण त्याच्या ठिकाणी हू घेतले होते. फक्त ते होकारार्थीचं आपण नकारार्थी केलं, तिथं नकारार्थीच काय करायचं, होकारार्थी करते इथे आपण हूच वापरणार जर ते करता म्हणाले तर. पहिल्या पद्धतीत बघा बरं, नो वन, नो बडी, नन या कर्त्याऐवजी प्रश्नात हू हे इंट्रागेटिव्ह प्रोनाऊन वापरावे. हूला तर घेणारच आम्ही होकारार्थीचं नकारार्थी. आता नकारार्थीच काय करू, होकारार्थी करू. चालेल, या पुढे दुसरी पद्धत. प्रश्नाची सुरुवात सहाय्यक क्रियापदाने करून नो वन, नन ऐवजी, नो वन, नन, नो बडी हे शब्द आहेत ना, ऐवजी एनीवन,
किंवा एनीबडी वापरावे. दुसऱ्या पद्धतीनं बाकी मात्र चालू द्या. नंबर 1 पहिले पाहूया. कर्ता म्हणून एक औषधाला घेऊया आपण, त्याच्यातलं नो वन. सहाय्यक क्रियापद, मुख्य क्रियापद, फुल स्टॉप. पहिली पद्धत सरळ याच्याऐवजी तुम्हाला काय वापरायचं इथं हू, आणि तसे हे नकारार्थीच काय होतंय, होकारार्थीच होतंय. बाकी रचनेत कुठेच बदल होणार नाही. एक दुसरी पद्धत, जर तुम्ही सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद घेतले, पुढे येईल कर्ता. कर्ता म्हणून इथं जो नो वन होता त्या नो वनचा बदल तुम्हाला याच्यात करावा लागेल एनी वनमध्ये. त्याच्यानंतर मुख्य क्रियापद क्वेश्चन मार्क. या पद्धतीने रचना ठेवा. पहा, नो वन is free from sin. पापमुक्त असा कोणीही नाही. मग त्यांनी पहिलं दिलं बघ बरं, याच्या ठिकाणी सरळ सरळ तुम्ही हू वापरलं तर काही ना, हू इज फ्री फ्रॉम सिन. हू इज फ्री फ्रॉम सिन. पापमुक्त असा कोण आहे, तर कोणीच नाही. आहे का कोणी पापमुक्त, जेव्हा नसतं तेव्हाच विचारतो आपण. आहे का कोई माई केला, आपण है का कोई माई का लाल, है का कोई माई की लाली असं म्हणतो ना आपण. नसतं तेव्हाच आपण हे करतो असतं, लक्षात ठेवायचं. मग चला याच्यामध्ये दुसरे घेतले आम्ही. दुसरी पद्धत आहे इज एनीवन फ्री फ्रॉम सिन. किंवा काही जण डमी सब्जेक्ट देअर वापरतील. इज देअर एनीवन फ्री फ्रॉम सिन, असं देखील प्रश्न तयार करू शकतात ते. एक दुसरं बघा, नोबडी विशेस टू बी सॅड. कोणीच दुःखी व्हायला तयार नाही. दुःख कोणालाच नकोय. घेतलंय आम्ही याच्या ठिकाणी हू. हू विशेस टू बी सॅड. दुसरं घेतलं लगेच आपण बघ बरं, डज एनीबडी विश टू बी सॅड. नन केअर्स. कोणीच काळजी घेत नाही. हू केअर्स असं घेऊ शकता तुम्ही. कोणाला पडलंय याचं एवढं, कोण काळजी घेत आहे, कोणीच घेत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये डजमध्ये घेऊ शकता. डज एनीवन केअर. आहे का कोणाला काळजी याची, कोणालाच नाही. तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता बरोबर. डज एनीवन केअर. पण जास्त पण याच्यामध्ये हूचे प्रश्न काय होतात, बरोबर रिटोरिकल त्या टाईपमध्ये बसता येतं. ठीक आहे, तर एवढं घ्या. नवव्या क्रमांकाचा नियम आहे बघा. जसं आपण एव्हरीवन एव्हरीबडी हे जर वाक्यात कर्म असेल तर ते आपण होकारार्थीचा नकारार्थी प्रश्न तयार करत असताना एव्हरीवन एव्हरीबडी हे कर्म असताना देखील आपण प्रश्नाची सुरुवात हुम या इंटरगेटिव्ह प्रोनाउनने केली होती आणि होकारार्थीचं नकारार्थी प्रश्नात रूपांतर केले होते. तसंच इथेही होणार आहे. पाहूया आपण. वाक्यात नो वन नोबडी हे सर्वनाम कर्म असेल तर, आता काय करायचं, कर्म असेल तर दोन पद्धतीने प्रश्न
तयार होतात. त्यातली पहिली पद्धत बघा बरं. प्रश्नाची सुरुवात. नो वन, नोबडी ऐवजी वापरल्या जाणाऱ्या whom या इंट्रागेटिव्ह प्रोनाउनने करावी. दुसरी पद्धत बघा. प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने करून नो वन, नोबडी ऐवजी एनीवन, एनीबडी वापरावे. यांचा वापर तुम्ही करा. बघूया. ही हेल्प्स नो वन. तो कोणालाच मदत करत नाही. चला, म्हणजे यांच्यामध्ये हे ऑब्जेक्ट आहे. त्याची पहिली पद्धत झाली बघा सुरुवातीला. त्याच्याऐवजी आपण होम डज ही हेल्प. तो कोणाला मदत करतो सांग. तुला केली का? तुला केली का? त्याला रे तुला, ए तुला केली का? कोणालाच केली नाही. लगेच पडतो आपण काय. ही हेल्प्स नो वन. होम डज ही हेल्प. डज ही हेल्प एनीवन. केली का कोणाला मदत? नाही केली. त्यामध्ये टाकते. दुसरे त्याच्यामध्ये I have met no one I have approached no one for help. मी मदतीसाठी कोणाकडेही गेलो नाही. हात पसरला नाही. मग चला, पहिली पद्धतीमध्ये हे ऑब्जेक्ट आहे. whom have I approached for help. गेलोय का कोणाकडे? कोणाकडेच नाही. दुसरी पद्धत have I approached anyone for help. आता अशीच रचना आपण नथिंगची करून पाहूया काय काय होतं त्याच्यामध्ये. 10व्या क्रमांकाचं. वाक्यात नथिंग हे सर्वनाम प्रोनाउन कर्ता किंवा कर्म असेल तरी दोन पद्धतीने प्रश्न तयार करावेत. त्यातली पहिली पद्धत बघा. नथिंग ऐवजी व्हॉट हे इंट्रागेटिव्ह प्रोनाउन वापरून प्रश्नाची सुरुवात करावी. एक. दुसरे
सहाय्यक क्रियापदाने प्रश्न सुरू करून नथिंग ऐवजी एनिथिंग वापरावे. आले प्रोनाऊनच्या ऐवजी प्रोनाऊन. पहा उदाहरण त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेतलं होतं, एव्हरीथिंग इज पॉसिबल. मग आपण त्याचं केलं होतं बघा, व्हॉट इजंट पॉसिबल, काय शक्य नाही, सगळंच शक्य आहे. आता बघा, नथिंग इज इम्पॉसिबल, काहीही अशक्य नाही. अरे काय अशक्य नाही, बघलं काय, नथिंग इज इम्पॉसिबल, म्हणजे प्रत्येक गोष्ट शक्य आहे. मग याच्याऐवजी तुम्हाला पहिली पद्धत, याच्याऐवजी फक्त व्हॉट घ्या. व्हॉट इज इम्पॉसिबल, आणि दुसरी रचना घ्यायची असेल, इज एनिथिंग इम्पॉसिबल, आहे का काही अशक्य. दुसरे बघा, आय हॅव डन नथिंग टू मेक हर हॅपी, तिला आनंदी ठेवण्यासाठी मी काय नाही केलं रे, काहीच नाही केलं. लगेच सुरू, काय केलंय मी तिच्यासाठी सांग बरं. व्हॉट हॅव आय डन टू मेक हर हॅपी. एक दुसरं घ्यायचं असेल तर, हॅव आय डन, काही केलंय की मी तिच्यासाठी सांग बरं. हॅव आय डन एनिथिंग टू मेक हर हॅपी. या टाईपची उत्तरं त्या एवढं घ्या. अकरावा नियम आहे बघा बरं त्याच्यामध्ये, वाक्याची सुरुवात, वाक्याची सुरुवात इट डज नॉट मॅटर अशी होत असेल, किंवा इट मॅटर्स लिटल अशी होत असेल. लिटलचाही अर्थ सरळ सरळ नॉटच लावतोय आपण, नकारार्थी अर्थ नाही बघा ते. ठीक आहे, हे डज या मॅटर या वर्बमध्ये शिरले झालं, इट मॅटर्स लिटल, म्हणजे याचं काही एवढं महत्त्व नाही. इट इज नॉट इम्पॉर्टंट असं सरळ त्या अर्थानं वापरलेलं असतं. इट डज नॉट मॅटर, काही म्हणतात ना डझंट मॅटर, इटचं काय पण करून टाकतात, डझंट मॅटर, काही म्हणजे नो मॅटर्स, एवढं महत्त्वाचं नाही आहे अशा अर्थानं ते वापरलं जातं बघा. इट डज नॉट मॅटर किंवा इट मॅटर्स लिटल वाक्य सुरुवात होत असेल. तर प्रश्नाची सुरुवात व्हॉट या सर्वनामाने करावी, किंवा डज इट मॅटर, डज इट मॅटर या रचनेने करावी. तसेच वाक्यात इवन इफ हे कंजंक्शन आल्यास त्याऐवजी प्रश्नात त्याच अर्थाचे
दो हे कंजंक्शन वापरावे. किचकट किचकट पद्धतीमध्ये आहेत बघा. त्यातलं आहे. समजा इथे घेतले बघा मी, इट डज नॉट मॅटर इवन इफ वी फेल. म्हणजे आपण नापास झालो, आपण अपयशी ठरलो तरीही एवढं वाईट वाटून घ्यायचं नाही. इट डझंट मॅटर, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. जसं म्हणतात ना की खेळताना आपण हार जीत पाहू नये, फक्त खेळ पाहावा, खेळाचा आनंद घ्यावा. परंतु प्रत्येकाला असं वाटतं की मीच जिंकलो पाहिजे, मीच जिंकलो पाहिजे. मग तिथं मात्र काय होतं, प्रॉब्लेम येतात. हार जीत तर चालूच राहील त्याच्यामध्ये, यश अपयश चालूच राहील. इट डज नॉट मॅटरच्या ऐवजी तुम्ही फक्त वॉट हे याच्यामध्ये प्रोनाऊन घेतलेलं आहे. व्हॉट हॅपन्स काही जण असं घेतात बघा. व्हॉट मॅटर्स असं सुद्धा घेऊ शकतात प्रश्नामध्ये. झालं बघा. व्हॉट दो आपण हे कोणाच्या ऐवजी घेतलंय, इवन इफच्या ऐवजी. प्रोनाऊन्सिएशनला ते सोपं जातं. व्हॉट इवन इफच्या ऐवजी व्हॉट दो, व्हॉट दो, व्हॉट दो वी फेल, क्या हुआ अगर हम हार जाए तो, व्हॉट दो वी फेल. It does not matter even if we have lost all. जसं या परिस्थितीच्या सुरुवातीलाच मध्ये मध्ये तर कधी कधी असे काहींचे वाक्य कानावर आमच्या पडले की रतन टाटाजी म्हटलेत की हे वर्ष फक्त जगण्याचं आहे मित्रांनो, जगा. बाकी गोष्टींना पाहू नका. काही विकावं लागलं तर विकून टाका. बचतीत जगा. कमीत कमी वस्तू वापरून जगा. तर सगळ्या सवयी सोडून द्या. कारण हे वर्ष खरंच कशाचं आहे, जगण्याचं आहे. सर्वस्व गेलं तरी चालेल पण जीव वाचला पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे. आपण तो ना सर सलामत तो पगडी हजार, बचेंगे तर और भी लढेंगे. तसं झालंय बघा सगळ्यांचं. तर बघा, इट डज नॉट मॅटर इवन इफ याच्यामध्ये घ्या, याच्याऐवजी काय येईन, व्हॉट दो वी हॅव लॉस्ट ऑल, त्या पद्धतीत टाका. तिसरे घेतले बघा मॅडम. इट मॅटर्स लिटल वेदर वी विन ऑर लूज. त्याच्यामध्ये तुम्हाला घेता येईल ना, डज इट मॅटर. आता याच्यामध्ये लिटल घेऊ नका कारण ते नॉटच्या अर्थ नव्हतं, ते निघून गेले. डज इट मॅटर आहे का काही महत्वाचं, वेदर वी विन ऑर लूज. किंवा घेऊ शकतो मी व्हॉट मॅटर्स वेदर वी विन ऑर लूज. या अर्थानं घेता तेवढं घ्या, स्क्रीनशॉट करून. बारावा नियम आहे जे पद्यातील भाषेसाठी संबंधित आहे. बघा, वाक्यातील बघा वाक्यातील कर्ता हा जास्त करून भाववाचक नामाच्या स्वरूपात येईल किंवा निसर्गात एखादा घटक असेल. बघा, वाक्यातील कर्ता हा भाववाचक नाम किंवा निसर्गातील एखादा घटक असेल. व त्यानंतर म्हणजे त्या कर्त्याच्या नंतर बघा, डज नॉट हॅव एनी. ही रचना आल्यास प्रश्नाची सुरुवात करण्याआधी
वाक्यातील कर्त्यास नॉमिनेटिव्ह ऑफ अड्रेस किंवा ज्याला आपण व्होकेटिव्ह केस म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला संबोधन विभक्ती म्हणतो. मग त्याला उद्देशून बोलले जाते. बघा, प्रश्नाची सुरुवात करण्याआधी वाक्यातील कर्त्यास या विभक्तीत वापरले जाते व त्यानंतर डज नॉट हॅव एनी ऐवजी वेअर इज किंवा वेअर आर. दाय, ह्या दायचा अर्थ आहे बघा युवर. हे आपण सुरुवातीलाच अभ्यासलेलं आहे. दाय आणि प्लस हे जे नाम येईल ते नाम, ही रचना वापरावी. भरपूर पसारा झाला किचकट यांच्यामध्ये. बघा काय काय आहे यांच्यामध्ये. असर्टिव्हमध्ये जो कोणी करता येईल तो नामाच्या रूपातच राहील, काही प्रॉब्लेमच नाही आहे. इथं सहाय्यक क्रियापद फिक्स रचना आहे, डज नॉट हॅव एनी आणि पुढे येणारं नाम. इंट्रागेटिव्ह करत असताना इथला जो करता आहे हा, हे जे नाऊन आहे ते नाऊन जसं तसं घ्या, फक्त याच्यामध्ये उद्देशून बोलण्यासाठी असं ओ आणि नंतर हे नाऊन कॉमा, व्होकेटिव्ह केस आली. इट डज नॉट हॅव एनी ऐवजी तुम्ही घेतले याच्यामध्ये वेअर इज किंवा वेअर आर. दाय हे पुढं आलं नाम. हे इज घ्यायचं का आर घ्यायचं ते कशावर आधारित, ते पुढच्या नामावर आधारित आहे. बघूया त्याच्यामध्ये. द गँजेस म्हणजे गंगा नदी. हे गंगे, बघा, द गँजेस डज नॉट हॅव एनी क्रिस्टल क्लिअर वॉटर. क्रिस्टल क्लिअर वॉटर, घाण झाली ती नदी. पहिल्यासारखं स्फटिकमय स्वच्छ पाणी त्याच्यात नाही आहे आता. बघा, मग आता याच्यामध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ओ गँजेस. आपण लगेच म्हणू हे गंगे कुठे आहे तुझं शुद्ध पाणी. ओ गँजेस. वेअर इज दाय, हे बघा यांच्याऐवजी घेतलं आपण वेअर इज दाय. पुढचं घेऊन टाका ते क्रिस्टल क्लिअर वॉटर. नाहीये म्हणूनच विचारलंय ना त्यांनी, दुसरं कसं विचारलं असतं त्यांनी. बघा, नेचर डज नॉट हॅव एनी चार्म्स. पहिल्यासारखं निसर्गातही लावण्य राहिलेलं नाही आहे. मग चला, ओ नेचर इट डज नॉट, हे काय करते याच्या ऐवजी काय घ्यायचं त्याच्यामध्ये वेअर आर. का बरं अनेक क्वेश्चन ना, वेअर आर, वेअर आर दाय चार्म्स. काही भारत माताला उद्देशून बोलतील बाबा. काय बाबा, इंडिया डज नॉट हॅव एनी पीस. मग काय करणार याचं, ओ इंडिया, हे भारत माते कुठे आहे तुझी शांतता. वेअर इज दाय पीस. या पद्धतीनं घ्या. एवढं स्क्रीनशॉट घ्या, बाकी उद्या घेऊ आपण.